घरात स्टीलची एकतरी अशी चहाची चाळणी असते ज्यामध्ये अशा प्रकारे थर पूर्णपणे स्टिक झालेला असतो। हा कितीही धुतला तरी निघत नाही। मग मी एक व्हायरल व्हिडिओ बघितला होता आणि तोच प्रयोग मी आज इथे करणार आहे। तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, चहाची चाळणी घ्यायची आहे स्टीलची, प्लास्टिकच्या चाळणीवर हा प्रयोग होणार नाहीये। तर स्टीलची चाळणी आपली जर अशी झाली असेल तर गॅसवर अशा पद्धतीने पकडायची आहे आणि चांगली गरम करून घ्यायची आहे। त्या पद्धतीने इथे मी त्याला गरम करून घेत आहे। मला माहिती नाही याचा आउटपुट काय येईल आणि याचा काय इफेक्ट होईल, परंतु मी म्हटलं चला करून बघावं। माझ्याकडे तशाही 2 चाळण्या होत्या। मी म्हटलं एक जर खराब झाली तर दुसरी वापरता येईल किंवा जर प्रयोग सक्सेसफुल झाला तर दोन्ही क्लीन करता येतील। त्यामुळे मी अशा पद्धतीने चहाची जी चाळणी आहे ती गरम करायला सुरुवात केली आहे। आणि इथे बघायला सगळ्यात आधी सुरुवातीला मला थोडीशी भीती वाटली, कारण त्यातून खूपच धूर बाहेर येत होता। फक्त हा जो प्रयोग आहे तो करताना थोडा आजूबाजूला काही गोष्टी अशा ठेवू नका की ज्याने म्हणजे जाळ वगैरे लागला की थोडंसं काहीतरी अपघात होईल, अशा गोष्टी बाजूला ठेवू नका। लहान मुलांना थोडंसं लांब ठेवा आणि अशा प्रकारे धूर करायचा आहे चांगला। आता हा धूर नंतर माझ्या लक्षात आलं की जी चहा पावडर यामध्ये अडकलेली आहे त्या चहा पावडरचा हा धूर होत आहे। त्यामुळे घाबरण्याचं फार काही कारण नाहीये। थोडंसं लांब पकडून अशा पद्धतीने आपल्याला चाळणी जी आहे ती पूर्णपणे गरम करून घ्यायची आहे। आता मी बराच साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत ही चाळणी अशा पद्धतीने गॅसवर पकडून गरम करून घेतलेली आहे। आता मला माहिती नाही हा सगळा स्टेन निघेल का नाही, कारण चाळणी खराब होण्याचे सुद्धा चान्सेस वाटत होते, कारण कधी कधी त्याची जी खालची तार आहे ती खूप तापत होती आणि त्यामुळे असं वाटायचं की ती खराब होते का काय। तर बराच वेळ अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी त्याचा जो जाळ आहे तो संपूर्ण जाईपर्यंत, म्हणजे जी चहा पावडर आहे ती जळेपर्यंत मी ॲज इट इज ठेवला, थोडा वेळ तसंच ठेवलं। थोडेसे घराचे दरवाजे मला थोड्या वेळाने उघडावे लागले कारण त्या चहा पावडरचा खूप धूर होत होता। तर त्यामुळे मी संपूर्ण जाळ जो आहे तो शांत होऊ दिला आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता परत मला काही ठिकाणी असं वाटलं की नाही अजून ते संपूर्ण नाही निघालं, तर मी अशा प्रकारे ते ठेवलं आणि थोड्या वेळानंतर आपल्याला आता काय करायचं, 2-3 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे। बंद केला, थोडं त्याला थंड रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि त्यानंतर मी काय केलं, घासणी घेतली, कारण गरम गरम बऱ्याच वेळा पाणी वगैरे टाकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे मी काय केलं, थोडंसं त्याला थंड होऊ दिलं आणि नॉर्मली आपल्या घरात ज्या घासणी असतात त्या घासणीने घासायला सुरुवात केली। आता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणेच मी या घासणी घासायला सुरुवात केली। थोडंसं जाळल्यामुळे जो स्टेन आहे तो मात्र निघत नव्हता, परंतु इथे तुम्ही बघाल तर मी आधी आपली नॉर्मल जी ग्रीन स्क्रबर असतं त्याने घेतलं, त्याने व्यवस्थित निघत नव्हतं। त्यामुळे मी थोडा स्क्रबर पुन्हा एकदा चेंज केला, कारण त्याच्यामध्ये जी अडकलेली चहा पावडर आहे ती आपल्याला काढायची होती आणि नॉर्मली आपण रोज धुतो तेव्हा ती जी घासणी आहे ती प्रॉपर साफ होत नाही, कारण ती पूर्णपणे स्टिक झालेली असते किंवा चिटकलेली असते त्याला। त्यानंतर मी थोडासा दुसरा स्क्रबर घेऊन पुन्हा एकदा घासण्याचा प्रयत्न केला की आता तरी निघेल का। तर अशा प्रकारच्या घासणीने जेव्हा मी घासलं तेव्हा ती चहा पावडर जी आहे ती हळूहळू कडक झाली होती, जळाली होती आणि ती संपूर्ण निघू लागली। फक्त एक गोष्ट राहिली की जो स्टेन होता जळाल्यामुळे, जो चाळणीवर स्टेन पडला तो माझा तसाच राहिलेला आहे। सो इथे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 90% हे जे स्टेन आहे ते निघालेलं आहे आणि मी पूर्णपणे धुवून बघितली। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझी चाळणी एकदम छान क्लीन झालेली आहे। जर तुमच्याकडे स्टीलची चाळणी असेल आणि बऱ्याच दिवसापासून ती अशीच खराब राहिली असेल तर नक्की हा प्रयोग करून बघा, तुमची चाळणी एकदम नवीन होईल आणि क्लीन सुद्धा होईल। तर ही रेमेडी एकदम 100% इफेक्टिव्ह आहे। तुम्ही सुद्धा तुमची घरातली चाळणी स्वच्छ करायला नक्कीच ट्राय करू शकता। बाय बाय।